श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं विठ्ठलाच्या मूर्तीवर उद्या म्हणजे 23 आणि 24 तारखेला इपॉक्सी लेझिंग म्हणजे केमिकल्स अप्लाय करायचं प्रोग्राम ठरवलेला होता आणि वारकरी मंडळींचा ह्याला विरोध होता. मंदिर महासंघ आणि वारकरी मंडळींचा विरोध होता, कारण मूर्तीमध्ये देवत्व असतं आणि देवत्व असल्यामुळं अशा मूर्तीला कोणत्या गोष्टीचा स्पर्श करावा करू नये याच्यामध्ये शास्त्रामध्ये काही नियम आहेत आणि ते न पाळता केमिकल मूर्तीला लावू नये अशा तऱ्हेची वारकऱ्यांची मागणी होती. आणि त्याच्यासाठी गणेशराव लंके आणि बाळासाहेब डिंगरे या दोन भाविक आणि मंदिर महासंघाचे पदाधिकारी यांनी पंढरपूरतील दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता ताकिदीचा. त्याच्यामध्ये तूर्त ताकिदीच्या अर्जावर सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर श्रीमती सोनाली राऊत यांनी ताकिदीचा अर्ज मंजूर केलेला आहे आणि मंदिर समितीला दाव्याचा अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही स्वरूपाचं केमिकल कोटिंग मूर्तीवर करू नये असे आदेश दिलेले. वारकरी महासंघ किंवा वादींची मागणी एवढ्यापुरती मर्यादित नाहीये. मूर्तीला संरक्षण झालं पाहिजे ही सगळ्यांचीच भावना आहे. तर शास्त्रामध्ये आयुर्वेदिक पद्धतीनं लेपन करण्याची प्रक्रिया त्याला वज्रलेप म्हणतात, तर ह्याचं परीक्षण करून वज्रलेप करावा अशी मागणी. तूर्ताला मूर्तीवरती रासायनिक लेप करून भाविकांच्या भावना दुखावू नयेत अशी कोर्टाचे स्पष्ट निर्देश आता मिळालेले आहे. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवरती जतन संवर्धनाची प्रक्रिया करण्याचं मंदिरे समिती त्याचप्रमाणे सल्लागार समिती यांनी माननीय राज्य शासनाच्या आदेशानुसार दिनांक 23 आणि 24 रोजी नियोजित केलं होतं. त्याच्या बाबतीत पंढरपूर येथील जिल्हा न्यायालयात विविध अर्ज दाखल होते. त्यापैकी 2 अर्जांचा शुक्रवारीच निकाल लागला होता आणि ते मंदिर समितीच्या बाजूने निकाल लागलेला होता. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्थगिती दिलेली नव्हती आणि एक अर्ज प्रलंबित होता. आज त्या अर्जाचा कोर्टात निकाल झाला असं समाज माध्यमातून समजत आहे. अद्यापपर्यंत त्याचा आदेश आमच्यापर्यंत प्राप्त झालेला नाहीये. तो आदेश प्राप्त झाल्यानंतर निश्चितच मंदिरे समिती त्यात पुढील कायदेशीर पाऊल उचलेल आणि हे मंदिरे समिती ही शासन स्थापित आहे. शासन निर्णयानुसारच तिचं कामकाज चालतं आणि श्री पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पुढील अनेक वर्षांच्या जतन संवर्धनासाठी ही समिती कटिबद्ध आहे. शासनाने दिलेल्या नियमानुसारच ही समिती काम करेल.